नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या युट्यूब मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे शनिवार 27 तारीख 27/11/2021. तर मित्रांनो, आता आपण यासाठी व्हिडिओ चालू केलाय एवढ्या रात्रीचा, कारण की उद्या सकाळी कदाचित आपण एक राईडसाठी जाणार आहोत आणि ती सुद्धा राईड आपल्या सगळ्यांना आवडणारी आहे. ती म्हणजे आहे, तुम्हाला थंबनेलवरनं थोडक्यात समजलं असेलच आणि आपल्या थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण गणपतीपुळे इथे जाणार आहोत आणि ह्याचे 1, 2, 3 किंवा 4 असे किती पण एपिसोड होऊ शकतात. तर हा पहिला एपिसोड आपण सुरुवात करतोय आणि उद्या मी जाणार आहे. उद्या ॲक्च्युली मी सकाळी जाणार नाही. उद्या सकाळी माझं थोडं पर्सनल काम असल्यामुळे मी उद्या दुपारनंतर 3 किंवा 4 वाजता मी निघणार आहे आणि जाताना वाटेमध्ये तुम्हाला जे काय होईल किंवा जे काय आपल्याला दाखवण्यासारखं असेल, बीच वगैरे, ते सगळं तुम्हाला दाखवत जाणार आहे. तर त्याच्या अगोदर आणखी एक विषय तुम्हाला बोलायचा आहे की आता 2-4 दिवसापूर्वी आपले भांडूपवर्ण एक सबस्क्रायबर आल्या होत्या. त्यांचं नाव आहे शीतल पुजारे म्हणून. तर त्यांनी आपल्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. तर ते म्हटलं तुम्हाला दाखवूया. त्यांच्यासोबत मी व्हिडिओ सुद्धा करणार होतो, पण त्यांनी त्यासाठी नकार दिला की व्हिडिओ नको. तर म्हटलं त्यांनी जे गिफ्ट आणलंय ते तरी तुम्हाला दाखवूया म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला गिफ्ट दाखवतो. पहिलं तर आहे हे कॅडबरी सेलिब्रेशन, म्हणजे कॅडबरी वगैरे, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि दुसरं जे आहे ते ॲक्च्युली पॅकिंग होतं. मी अनबॉक्सिंग त्याच वेळी केलं त्यांच्या पुड्यामध्ये, कारण की त्यांनीच सांगितलं की माझ्या पुड्यातच तुम्ही अनबॉक्स करा वगैरे. तर त्यांच्या पुड्यातच केलं होतं, पण तुमच्यासाठी म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. तर हे बघा, आपलं लाडको कोकण. हा बघा, कॉफीचा कप आपल्याला दिलेला आहे. आपलं लाडको कोकण, थोडं झूम वरनं दाखवतोय. आपलं लाडको कोकण आणि माझा फोटो सुद्धा इथे त्यांनी FB वरनं घेऊन याच्यावरती प्रिंट केला आहे आणि 1 नंबर गिफ्ट आहे. आणि थँक्यू शीतलजी की तुम्ही जे गिफ्ट दिलात, खूप आवडलं मला आणि खरंच छान आहे. आणि हा मी आता माझ्या TV वरती वगैरे असं ठेवणार आहे, म्हणजे डिस्प्लेला ठेवणार आहे माझ्या हॉलमध्ये. आणि खूपच छान गिफ्ट आहे. तर परत एकदा थँक्यू शीतलजी. खूप लोक पाठवतात. काही लोक सांगतात की आमचं नाव घेऊ नका, काही लोक सांगतात आमचं नाव घ्या. तर ठीक आहे, यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझा व्हिडिओ नको, माझं नाव नको वगैरे, तरीसुद्धा ह्या भांडूपवरून एवढ्या लांबून माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं म्हणजे ते स्वतः आल्या होत्या आणि त्यांनी मला हे गिफ्ट वगैरे दिलं आहे. तर थँक्यू शीतलजी परत एकदा. तर शीतल पुजारी भांडूपला राहतात. आणि तर पुढचा विषय, आपलं गिफ्ट तर झालं आहे आणि पुढचा विषय म्हणजे उद्या निघणार आहोत. तर मित्रांनो, मेन विषय असा आहे की आपण उद्या दुपारनंतर निघणार आहोत आणि उद्या दुपारी निघल्यानंतर कदाचित आपण 3-3:30ला निघू आणि त्याच्यानंतर 120 किलोमीटरचं अंतर, 120 नाही 135 किलोमीटरचं अंतर आहे आपल्यापासून गणपतीपुळे. आणि तिथे गेल्यानंतर आपण भक्तनिवासमध्ये कदाचित स्टे करू किंवा प्रायव्हेट जे हॉटेल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण स्टे करू. 1 नाईट मी तिथे स्टे करणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला जे काही दाखवायचं, म्हणजे तिथे गेल्यानंतर प्राचीन कोकण म्हणून एक जागा आहे. तिथे म्हणजे पूर्ण मातीची घरं वगैरे, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. परत एक गार्डन आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि जेवढं काही दाखवण्यासारखं असेल, आणि तिथे जाण्यापासून, आता गणपतीपुळेमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तिथे आपल्याला कॅमेरा वगैरे अलाउड नसतो मंदिरामध्ये, तर आतलं तर दाखवू शकत नाही, पण इतर जे काय दाखवण्यासारखं असेल ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला भेटूया आपण उद्या दुपारी. ओके, तर गुड आफ्टरनून मित्रांनो. आणि आता आपण राईडला निघण्याची तयारी पूर्ण कंप्लीट होत आली आहे. बघत असाल पॅडअप वगैरे सगळं झालंय आणि वाजतायत
3 वाजलेत. तर आता आपण निघतोय आणि डायरेक्ट थेट आता आपण हेल्मेटला गोप्रो वगैरे लावल्यानंतर थेट गाडीवरतीच भेटूया. तर ओके चला. सॉरी मागासपासून जी बडबड करत होतो एकदम वायफळ गेली, कारण काय माझा माईक कनेक्टच झाला नव्हता ॲक्च्युली, आणि आता तरी झाला असेल अशी देवाची कृपा असू दे. आणि तर मित्रांनो, आता सांगायचा विषय म्हणजे आत्ता आपण पोचलोय जैतापूरच्या थोडं मागे आहोत, आणि हा जो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प जो होणार होता, तर हे बघा, हे कंपाऊंड जे दिसतंय केलेलं खूप मोठा एरिया आहे, आणि इथेच तो अणुऊर्जा प्रकल्प होणार आहे. हां, तर मगाशी मित्रांनो सांगत होतो की कलमांची मशागत वगैरे मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असालच कदाचित. आणि आता रत्नागिरीमध्ये मी पहिल्यांदाच जातोय का तर नाही, मी रत्नागिरीमध्ये खूप वेळा गेलो आहे, आणि फक्त गणपतीपुळे फर्स्ट टाईम मी जाणार आहे. ते मंदिरसुद्धा मी पाहिलं नाही आहे. आणि आता आपण पोचलो आहे, आता रत्नागिरीसाठी आपण लेफ्ट घ्यायचं आहे. तर गुगल महाराजसुद्धा तिकडून बोमटून काहीतरी सांगतायत, पण नेहमीचा रूट असल्यामुळे मॅपमध्ये तेवढा लक्ष नाही आहे, पण मॅप लावून ठेवला आहे मी, कारण काही पुढे गेल्यानंतर कदाचित मंदिर शोधण्यासाठी मला मॅपची गरज लागू शकते. तर मंदिराच्या परिसरात आपलं ते होमस्टे नाही, सॉरी, भक्त निवास म्हणून आहे. तर त्यांना मी कॉल केला होता, तर ते बोलले की आम्ही ऑनलाईन बुकिंग घेत नाही, काउंटर बुकिंग घेतो. तर तुम्ही इथे आल्यानंतरच तुम्हाला समजू शकेल की रूम्स अवेलेबल आहेत की नाही. आणि त्यासाठी आपण आता थोडं लवकर निघालो आहे, लवकर म्हणजे 3 वाजता आपण निघालो आहे, आणि आत्ता जवळपास वाजतायत 4:01, म्हणजे 1 तास आपण रनिंग केलं आहे. नवीन पेट्रोल पंप होत आहेत, ठीक आहे, चांगलं आहे. रस्ता नेहमीप्रमाणेच ठीक आहे. पुढे भेटूया आपण. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचणार आहोत जैतापूर, आणि हा रोड बघा, पूर्ण डोंगर पूर्ण खाचून आतमध्ये खाली असा बनवलेला आहे, 1 नंबर. आणि हे स्पीड ब्रेकर सुद्धा बघा, या साईडने एक, या साईडने एक, या साईडने एक, या साईडने एक, असं बनवलेलं आहे, थोडे अर्धे. आणि आता आपण जैतापूरमध्ये पोचलो आहे. तर समोरच तुम्हाला आता थोड्या वेळाने दिसेल की जैतापूरचा ब्रिज. आणि या ट्रॅव्हल्स आपल्या ज्या विमलेश्वर वगैरे बघा, आपल्या गावातून निघणाऱ्या गाड्या सगळ्या इथे पोचल्या आहेत. 4 वाजून गेलेत, आणि इथून आता त्या सुटणार थोड्या वेळाने. चहा नाश्तासाठी वगैरे थांबत असतील आय थिंक.
आणि पुढे राजापूर सिटीमध्ये वगैरे तिथे पण थांबतात. तर आहे जैतापूरचा ब्रिज. आणि आता जैतापूर झाल्यानंतर आपल्याला नाटं लागेल. नाट्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो, खूप ओढ्या वगैरे असतात. आपल्या कोकणची ब्युटी काय औरच आहे हो, किती दाखवाल तेवढं कमी आहे. जैतापूर, पूर्णगड, जैतापूरमध्ये आता आपण नाट्यामध्ये आपण पोहोचलोय. समोरच बोर्ड पाहू शकत होता रत्नागिरी 51 किलोमीटर राहिलं. तिथून सुद्धा पुढे जायचं आहे आपल्याला. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे बऱ्याच लोकांना हा रस्ता माहिती असेल. हा समोर जो जातो तो घाटाळे वगैरे करून रत्नागिरी जाणार. आणि हा मी लेफ्ट साईडला घेतला आहे रस्ता, लेफ्ट रोडून जातो तो राजेवाडी स्टॉपच्या इथे बाहेर पडतो. तर मित्रांनो, आत्ता आपण राजेवाडी स्टॉपला आलो आहे. आणि मगाशी जो सांगत होतो धारतळे मार्गे जो रस्ता आहे तो इकडून येतो असा. आणि आपण आता थोडं शॉर्टकट आलो आहे. आणि आता आपण मेन रोडला लागलो आहे परत. आणि आता आपण आडिवऱ्यामध्ये जस्ट 2 किलोमीटर असेल आडिवरा गाव. आडिवऱ्यामध्ये आता आपण जस्ट एंटर होतोय. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत आडिवरेमध्ये, आडिवरे गावामध्ये आलो आहे. आणि रस्ता ना एक नंबर आहे खरोखर, विचारू नका. तेवढा कंटाळा आला आहे ना, कॅमेरा ऑन करण्याचा सुद्धा मूड होत नाही, एवढा रस्ता खराब आहे. मागाशी तर तुम्हाला दाखवलंच नाही बराचसा रस्ता. याच्यापेक्षा तर साधे ते डांबरीकरण असण्यापेक्षा साधे रस्ते बरे झाले, चांगले टिकले असते असं म्हणतोय मी. काय हे रस्ते. आडिवरीमध्ये आलो आहे आता आपण. इथे एक वडापावची गाडी आहे बघा, एक नंबर आहे, फेमस. आम्ही बऱ्याचदा थांबतो रत्नागिरीत आल्यानंतर. पण आता तेवढी भूक वगैरे नाही, आपण जेवून मस्त आहे की निघालो आहे, त्याच्यामुळे तेवढी गरज वाटत नाही आहे. आपण पुढे आपला ह्याचा ब्रिज आडिवरे झालं. आता आडिवरे तर आपण मागे सोडला. मित्रांनो, हे बघा तावडे अतिथी भवन म्हणून आहे आडिवरेमध्येच, एक नंबर आहे. आतून कधी आलो तर दाखवेन. आता सध्या एंट्री तर नाही आहे आतमध्ये. खूप सुंदर आहे. तावडे वाडा म्हणून आहे, एक नंबर आहे आतून सुद्धा. मी आपल्या टी व्हीवरती बातम्यांमध्ये याची न्यूज बघितली होती, त्यामुळे मला माहीत आहे आतमधून चांगलं आहे. बाकी आतमधून मी आत्तापर्यंत कधी बघितलं नाही आहे. बघूया पुढच्या काळात, तुम्हालाही दाखवेन, मीही पाहेन. ओके. तर मित्रांनो, आता आपण गावखडी समुद्र किनाऱ्यानजीक पोचू. आणि हा पिचकाऱ्या कसा मारतोय बघा, स्वतःच्या शर्टावरती ओढला. ठीक आहे ना, चांगलं झालं. काय सांगणार या लोकांना, कसं समजत नाही. पाठीमागून गाडी येते हा. तर तुम्हाला समुद्राची झलक दिसलीच असेल लांबपर्यंत. कोपरूमध्ये एवढं लांबचं येत नाही, पण आलं असेल. तर आत्ता आपण इथे एक 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. कारण काय, रायडिंग करता करता आता आपल्याला जवळजवळ 1.5-2 तास झाले. एकही ब्रेक घेतला नव्हता. मध्ये फक्त एक माईकचा इश्यू झाला होता, त्यासाठी ब्रेक घेतला होता. तर इथे थोडं आपण थांबणार आहोत, जास्त नाही, 5 किंवा 10 मिनटं. तर मित्रांनो, आता आपण पूर्णगडमध्ये आलो आहे. आणि आत्ताच माझं रत्नागिरीमध्ये मी कॉल केला होता, रत्नागिरी नाही सॉरी, गणपतीपुळेमध्ये कॉल केला होता भक्तनिवासमध्ये. तर त्यांना बोललो एक रूम अवेलेबल होईल का. तर ते बोलले सगळे फुल झालेले आहेत रूम, शेअरिंगसुद्धा फुल आहे. तर त्याच्यानंतर मी हॉटेल श्री म्हणून आहे, प्रॉपर गणपतीपुळेमध्येच आहे.
व्ह्यू बघा एक नंबर दिसतोय. तर त्यांना मी कॉल केला, प्रॉपर गणपतीपुळेमध्येच आहे. तर ते बोलले, त्यांनी थोडं कॉस्टली सांगितलं आपल्याला, पण ते बोलले आधी या, रूम वगैरे बघा आणि मग आपण बोलू. तर ठीक आहे, आपण तिथे जाऊ, मग तुम्हाला सांगेनच मी. हे बघा आपण पूर्णगडमध्ये पोहोचलोय. अजूनही आपला 50 किलोमीटरचा टप्पा बाकी आहे आणि पावस आता 7 किलोमीटर राहिला इथून. घाट प्रारंभ, छोटासा घाट आहे, मोठा घाट नाही आहे. तर असंच होतं, अनोळखी ठिकाणी जाताना कोणी ओळखीचं नसेल तर असेच प्रॉब्लेम होतात. पण ठीक आहे, कुठेतरी मिळेल आपल्याला राहायला, तो काही विषय नाही. फक्त आपली राईड ही कशी असते, थोड्या बजेटमध्ये करायची असते, असं माझा तरी एक मत आहे. वायफळ पैसे खर्च करून त्या राईडची मजा काय? मग आपल्या बजेटमध्येच जर ती राईड झाली तर मनाला पण कसं थोडं समाधान भेटतं. पण या साईडला आंब्याची झाडं खूपच मोहरली आहेत आणि यावर्षी बहुतेक देवगडच्या अगोदर, म्हणजे आपल्या तालुक्याच्या अगोदर कदाचित रत्नागिरी हापूस जाईल. पण आमच्या इकडून 2 पेट्या ऑलरेडी गेलेल्या आहेत. त्या शेतकऱ्याचं नाव आता आठवत नाही मला, पण गेले आहेत. गाडी येते समोरनं, तर आपण थांबूया थोडं. आपल्याला घाई नाही, आज कुठेच जायचं नाही आपल्याला, त्याच्यामुळे आरामशीर. लोक आपल्याकडे बघून थोडं विचित्र, म्हणजे गावच्या ठिकाणी थोडं असं कॅमेरा वगैरे लावून मी आणि आतमध्ये एकटाच बडबडतोय, लोक बघतायत. ठीक आहे, होईल हळूहळू सवय, कारण काय आपल्याकडे यूट्यूबर्स भरपूर झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये एक बोललात तरी, गावामध्ये एक काय भरपूरच भेटतील मला वाटतं. तर ठीक आहे, जास्त तुम्हाला बोर करत नाही, आपण पुढे भेटूया. आय थिंक आता पावस सोडल्यानंतरच भेटू. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलोय पावसमध्ये. हे पावसचं रिक्षा स्टँड, पावसची बाजारपेठ. बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, पण मी आता व्हिडिओ बनवतोय म्हटल्यानंतर जे लोक नवीन बघत असतील, हां हे पावसचं बसतं ना काय, हां, तर जी लोक नवीन पाहत असतील त्यांच्यासाठी थोडं माहिती देणं आपलं भागच आहे. बरीच लोक आपल्या फॅमिलीमध्ये नवीन जॉईन होत आहेत, तर त्यांच्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. तर ठीक आहे, हे वळण एक अवघड आहे. इथून आता रत्नागिरी जेमतेम 15 किलोमीटर राहिलं आहे आणि तिथून पुढे गणपतीपुळा, नाथखुळा, गणपतीपुळा. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचणार आहोत भाटिये बीचला. तर बीचवरती थोडा आणखी ब्रेक, कारण काय आज आपल्या कुठचंच काम नाही आहे आणि कशासाठी चाललो नाही आपण, फक्त आणि फक्त गणपती दर्शन आणि फिरण्यासाठी बस. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा थोडं दर्शन कराल गणपतीपुळे. जेवढं दाखवण्यासारखं असेल तेवढं सगळं दाखवणार आहे तुम्हाला. हा बीच सुद्धा खूप सुंदर आहे आणि बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. आणि तिथे सुद्धा छोटंसं एक गणपतीचं मंदिर आहे. एवढ्या वेळा मी गेलो आहे, पण मंदिर कुठचं आहे आता माझ्या लक्षात येत नाही आहे. ठीक आहे, गणपतीचंच आय थिंक आहे, तर आपण तिथे जाऊच ना आणि गेल्यानंतर समजेल आपल्याला. तर हा बघा समोरच आपल्या भाटिये बीच. खूप गाड्या वगैरे लागल्यात. ओ हो 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 हो, जत्राच आहे की राव, धुळाच केला राव. तर मित्रांनो, रत्नागिरीच्या मागे आपण 3 किलोमीटर थांबलो आहे आणि हा आहे बीच. आणि हेच ते मंदिर तुम्हाला दाखवतो बघा, झरी विनायक मंदिर, भाटिये बीच. तर मित्रांनो, हा इथला एक रत्नागिरीमध्ये एंटर होताना चेकपोस्ट आहे
आणि आत्ता जवळपास आपण रत्नागिरीमध्ये एंटर झालो आहे. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण रत्नागिरीत. हा भाटिये बीचच आहे आणि ही आय थिंक खाडी आहे. ह्या खाडीचं नाव मला तर नाही माहीत, पण संध्याकाळची लोक वगैरे खूप येतात. जसं आता तुम्ही बघितलात भाटिये बीचला खूप लोक होती. म्हणजे मी पण खूप वेळा आलो आहे, पण भाटिये बीचला एवढी गर्दी मी नाही पाहिली होती पहिल्यांदा कधी. तर ठीक आहे, आता आपण मुंबई गोवा हायवेला बाहेर पडू, तिथे भेटूया. तर मित्रांनो, आत्ता आपण मुंबई गोवा हायवे आणि रत्नागिरीमध्ये पोचलो आहे. आणि इथेच बाजूला आपला ST डेपो आहे आणि STचा संप चालू आहे. पण रत्नागिरीमधला ST संप मिटला असं मी ऐकलं होतं, पण बघू आता समजेल आपल्याला. इथे संध्याकाळच्या वेळी थोडं ट्रॅफिक मिळतं, पण ठीक आहे, थोडा वेळ भेटेल. थोडी सिटीच्या भागात भेटतं ट्रॅफिक, नंतर थोडं कमी भेटेल. तर मित्रांनो, लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान होतं आता पाठीमागे गेलं. सॉरी, तुम्हाला दाखवू शकलो नाही, माझं गुगल मॅपवरती थोडं लक्ष होतं. ओके, येते वेळेस कदाचित दाखवीन मी तुम्हाला. तर मित्रांनो, 6:30 नाही 6:15 झाले आहेत आणि थोड्याच वेळात काळोख पडेल. तर काळोख पडल्यानंतर गोप्रोमध्ये काही दिसणार नाहीच आणि रस्ता खराब असल्यामुळे खूप वेळ जातो आहे आणि कदाचित तिथपर्यंत तुम्हाला सगळं दाखवता येणार नाही. तर त्यामुळे कदाचित मी आता डायरेक्ट आपल्या रूमवरतीच भेटेन, तुम्हाला आपला रूम वगैरे दाखवेन, तुम्हाला कसं आहे, कुठे घेतला आहे, सगळं सांगणार आहे. आणि तोपर्यंत काय दिसेल असं वाटत नाही, तोपर्यंत काळोख पडेल. आणि अजून आता आपण जवळपास 15 ते 16 किलोमीटर आपण लांब आहोत आपल्या हॉटेलपासून. तर ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता गोप्रोमध्ये दिसत असेल नसेल काय समजत नाही, पण हा आरे बीच आहे आणि अजून आपण खूप लांब आहोत. खूप पर्यटक आलेत. आम्हाला वाटलं होतं डिसेंबर नंतर किंवा डिसेंबर एंडिंगला चालू होतील, पण आतापासूनच सुरू झाले आहेत. खूप पर्यटक आलेत, गाड्या तर खूपच लागल्या होत्या पाठीमागे. आणि आता आपण चाललोत आपल्या हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, खास थोडा वेळ तुमच्यासाठी थांबलो आहे. एक नंबर व्ह्यू वाटतोय, फक्त आता कॅमेऱ्यामध्ये तसा येत नाही आहे, पण संपूर्ण समुद्र हा एक नंबर. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या रूमवरती पोचलो आहे आणि बघा, आपला इथे थांबलो आहे पाऊल वाट. ठीक आहे, चांगली डील आहे. किंग साईजचा बेड आहे, एक विंडो आहे, वरती फॅन आहे, प्लस TV आणि टॉयलेट बाथरूम, बस एवढंच आहे. आणि आल्या सगळं सामान अजून फ्रेश व्हायचं आहे. तर चला, पहिलं फ्रेश होतो. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे जेवण्यासाठी आणि वाजले 10 आणि जेवण तुम्हाला दाखवलं काय काय. ही बघा, कसली भाजी आहे माहिती नाही, कसली आमटी आहे माहिती नाही, राईस आहे, लोणचं आहे, सोलकढी आहे, डाळ आहे, पापड आहे आणि चपाती. ओके, तर आता जेवणावरती जरा ताव मारतो, तर आपण जेवूया. तर मित्रांनो, फायनली रूमवरती पोचलो आहे आणि TV बघतो आहे आणि थोडंसं आवाज कमी करतो आधी. तर आराम करतो आहे. थोडा रस्ता खराब असल्यामुळे त्रास झाला, बाकी इतर काही नाही. तर हा आपला पहिला एपिसोड आहे आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर कोणी नवीन माझ्या चॅनलवरती, म्हणजे माझा नवीन कोण व्हिडिओ बघत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून पुढची नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळत जाईल.
तर ओके, हा पार्ट कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा. तर ओके, बाय.